A very good afternoon to one and all, and welcome to the class of Compulsory English. I am your teacher Rajiv Taide. I welcome you all once again. In the last period, we have seen the introduction related to the chapter Two Gentlemen of Verona and the author A.J. Cronin, Archibald Joseph Cronin. So, I expect that you have understood the things well. Now I will read the text and I will explain it to you in your mother tongue. So first I will read the text and then I will translate in the mother tongue so that you will all understood whatever I am teaching. As we drove through the foothills of the Alps, two small boys stopped us on the outskirts of Verona. जशी आम्ही गाडी चालवत होतो कुठे आल्प्स या पर्वत रांगांच्या पायथ्याशी दोन छोट्या लहान मुलांनी आम्हाला थांबवलं. कुठे वेरोनाच्या सभोवतालच्या परिसरामध्ये. They were selling wild strawberries, bright scarlet berries that looked delicious against the dark green leaves lining the wicker baskets. ते दोन लहान मुलं विकत होते. काय विकत होते? स्ट्रॉबेरीज, ब्राईट स्कारलेट बेरीज that looked delicious. ते कसे दिसत होते? डिलिशियस दिसत होते. अगेन्स्ट द डार्क लीव्स लाइनिंग इन द विकर बास्केट. त्या दोन लहान मुलांकडे एक बास्केट होती. त्यामध्ये त्यांनी त्यांची हिरवीगार त्या फळांची पानं त्यांनी खाली ठेवलेली होती आणि त्या बास्केटच्या मध्ये त्या पानांवर त्यांनी स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीज, स्कारलेट बेरीज ठेवलेल्या होत्या आणि त्या जणू चमकत होत्या त्या पानाच्या कॉन्ट्रास्टमुळे, हिरव्यागार रंगांच्या कॉन्ट्रास्टमुळे. डोंट बाय वॉर्न ल्युगी अवर कॉशियस ड्रायव्हर. आमचा जो खूप असा कॉशियस, काळजी घेणारा ड्रायव्हर, दक्ष असा ड्रायव्हर, ल्युगी त्याचं नाव, LUIGI, तो तातडीने ओरडला. डोंट बाय, खरेदी करू नका. You will get fruit much better in Verona. तुम्हाला यापेक्षाही चांगले फळं व्हेरोना शहरात मिळतील. आपण सध्या व्हेरोनाच्या बाहेरच आहोत. Besides these boys, he shrugged his shoulders to convey his disapproval for their shabby appearance. असं असूनही त्या मुलांकडे बघून, त्यांच्या वंगाळ अशा कपड्यांकडे बघून त्यांनी खांदा आणि मान हलवली आणि आपला डिसअप्रुव्हल त्या ठिकाणी त्यांनी पे केलं. ते मुलं म्हणत होते, नाही, आमची फळं फार चांगली आहेत. त्यांनी आपले खांदे हलवून त्यांनी त्या लेखकाला ती गोष्ट पोचवायचा प्रयत्न केला. वन बॉय हॅड ऑन अ वोर्न जर्सी and cut off khaki pants, the other a shortened army tunic gathered in loose folds about his skinny frame. एका मुलानी जर्सी घातली होती आणि खाली त्यांनी कट ऑफ खाकी पॅन्ट्स, खाकी पॅन्ट जो असतो आपला खाकी कलरचा पॅन्ट, त्याला कापून त्याची यांनी चड्डी किंवा 3/4 वगैरे केलं असेल आणि ते त्यांनी घातलेलं होतं. द अदर शॉर्टन आर्मी ट्युनिक. दुसऱ्या मुलाकडे आर्मीचे लोक जे कपडे घालतात त्या कपड्यांना हे करून, छोटं करून, शॉर्ट करून त्यांनी ते कपडे घातले होते आणि त्याचे लूज फोल्ड त्या ठिकाणी दिसून येत होत्या की लूज केलेले ह्याचे फोल्ड्स आहेत. आणि त्याची स्किनी फ्रेम म्हणजे एकदम हडकुळे अशी दिसणारे ते मुलं होते. त्यांच्या अंगावरती काही मांसच नव्हतं, फक्त स्किनच होती
अशा प्रकारचा त्यांच्या अंगावर त्यांनी ते लूज कपडे घातलेले होते. येट गेझिंग ॲट द टू लिटिल फिगर्स, त्या दोन लहान मुलांकडे टक लावून बघत असताना, त्या दोन आकृत्यांकडे टक लावून बघत असताना, विथ ब्राऊन स्किन, टँगल्ड हेअर अँड डार्क अर्नेस्ट आईज, वी फेल्ट अवर सेल्फ स्ट्रेंजली अट्रॅक्टेड. परंतु त्या दोन मुलांकडे, त्या दोन आकृत्यांकडे टक लावून बघताना, त्यांच्या ब्राऊन कलरच्या तपकिरी रंगांच्या केसांकडे बघताना, टँगल्ड हेअर असे विखुरलेले केस होते ते, अँड डार्क अर्नेस्ट आईज, त्यांची जे डोळे होते ते डार्क काळेभोर असे होते आणि खूप अर्नेस्ट होते, खूप जास्त विनवणी करणारे होते. वी फेल्ट अवर सेल्फ स्ट्रेंजली अट्रॅक्टेड. लेखक आणि त्यांचे जे सहकारी होते त्या मुलांकडे आकर्षित झाले होते त्यांच्या त्या अपीअरन्समुळे, त्यांच्या त्या डोळ्यांमुळे. माय कंपॅनियन स्पोक टू द बॉईज, डिस्कवर्ड दॅट दे वेअर ब्रदर्स. माझा जो सहकारी होता तो त्या दोन लहान मुलांशी बोलला आणि त्याला कळलं की ते दोघ जण एकमेकांची भावंड आहेत. निकोला द एल्डर वॉज 13. Jacopo, who barely came up to the door handle of the car, was nearly 12. मोठ्या भावाचं, धाकट्या भावाचं नाव होतं निकोला, जो 13 वर्षांचा होता, आणि जॅकोपो हा 12 वर्षांचा होता, जो नियरली म्हणजे आलाच नव्हता तो जवळपास त्यांच्या. वी बॉट देअर बिगेस्ट बास्केट, देन सेट ऑफ टुवर्ड्स टाउन. त्या दोन लहान मुलावरती दया करत त्यांनी त्यांच्याजवळची सगळ्यात मोठी बास्केट विकत घेतली, जेणेकरून त्यांना आर्थिक सहाय्य मिळेल, आणि नंतर ते त्या शहराकडे निघून गेले. व्हेरोना इज अ लवली सिटी, रिच इन हिस्ट्री, विथ क्वाईट मिडायवल स्ट्रीट्स अँड स्प्लेंडिड बिल्डिंग्स ऑफ अन एक्सक्विजिट पेल हनी कलर. व्हेरोना ही खूप सुंदर अशी सिटी आहे, शहर आहे. रिच इन हिस्ट्री, त्याचा इतिहास खूप समृद्ध आहे. विथ क्वाईट मिडायवल स्ट्रीट्स, त्यांच्या रस्त्यावरून जाताना आपण मध्ययुगीन काळात तर वावरत नाही आहो ना, असा आपल्याला भास होतो. आणि त्या ठिकाणी असलेल्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या पेल हनी कलरच्या आहेत. रोमिओ अँड ज्युलिएट आर रेप्युटेड टू हॅव लिव्ड देअर. आपण हे नाव फार उत्कर्षाने ऐकलं असेल, रोमिओ अँड ज्युलिएट. प्रेमवीरांच्या कथांमध्ये ज्यांचं नाव सर्वात उंचावर आहेत असे व्यक्ती म्हणजे हे रोमिओ अँड ज्युलिएट. अँड ते दोघ जण या व्हेरोना या शहरात राहिले होते. त्यांची स्टोरीचं बॅकग्राऊंड जे आहे ते व्हेरोना या शहराचं आहे. बॉम्ब्ड इन द रिसेंट वॉर, इट हॅड लॉस्ट इट्स ब्रिजेस बट नॉट इट्स गेटी अँड चार्म. नुकत्याच झालेल्या महायुद्धात त्या शहरावरती बॉम्ब वर्षाव झाला. त्या ठिकाणी काही बॉम्ब पडले, त्यांनी त्या बॉम्ब्समुळे तिथले ब्रिजेस तुटलेले असतील, परंतु तिथला आनंद आणि उत्साह नाही. नेक्स्ट मॉर्निंग, कमिंग आउट ऑफ अवर हॉटेल, वी ड्रू अप शॉर्ट. आम्ही आमच्या हॉटेलच्या बाहेर निघालो दुसऱ्या सकाळी आणि आम्ही सहज फेरफटका मारायला गेलो जवळपासच. देअर बेंट ओव्हर शू शाईन बॉक्सेस बिसाइड द फाउंटेन इन द पब्लिक स्क्वेअर, डुईंग अ ब्रिस्क बिझनेस, वर 2 यंग फ्रेंड्स ऑफ द प्रिव्हियस आफ्टरनून. आदल्या दुपारी मिळालेली आम्हाला ती जी 2 निकोला अँड जॅकोपो नावाची मुलं आहेत म्हणजे ते आम्हाला त्या ठिकाणी त्या फाउंटेनच्या बाजूला शू शाईन करताना, बूट पॉलिश करताना दिसले. वी वॉच्ड फॉर फ्यू मोमेंट्स, देन ॲज अ ट्रेड स्लॅकंड वी वेंट ओव्हर. आम्ही त्या दोघांना थोड्या वेळ बघितलं आणि नंतर जणू एखादा व्यवसाय किंवा एक फक्त सहानुभूती नाही तर एखादा आपला शूज पॉलिश करायचा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. दे ग्रीटेड अस विथ फ्रेंडली फेसेस. त्यांनी एकदम मैत्रीपूर्ण आविर्भावात आमच्या दोघांचं स्वागत केलं.
आय थॉट यू पिक्ड फ्रूट फॉर अ लिव्हिंग, आय सेड. मला असं वाटतं की तू आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून फक्त फळच विकतोस. मी बोललो. लेखक बोलला. वी डू मेनी थिंग्स सर, निकोला आन्सर्ड सिरियसली. आम्ही खूप सारे कामं करतो साहेब. निकोलाने खूप गंभीरपणे त्याला उत्तर दिलं. ही ग्लान्स्ड ॲट अस होपफुली, आणि त्यांनी आमच्याकडे एक आशावाद दृष्टिकोन टाकला, कटाक्ष टाकला. ऑफन वी शो व्हिजिटर्स थ्रू द टाउन टू ज्युलियट टॉम अँड अदर प्लेसेस ऑफ इंटरेस्ट. आम्ही काही नवीन माणसांना या ठिकाणी गाईड बनून त्यांना ज्युलियटची टॉम, ज्युलियटचं थडगं ज्या ठिकाणी तिचा मृतदेह गाडलेला आहे, आणि अदर प्लेसेस ऑफ इंटरेस्ट म्हणजे बाकीही काही इंटरेस्टिंग अशी स्थळं आहेत या शहरामध्ये, ती सुद्धा आम्ही एक गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून लोकांना दाखवतो. ऑल राईट, आय स्माइल्ड. यू टेक अस अलॉंग. ठीक आहे म्हणते मी. त्यांना स्मित करत उत्तर दिलं. यू टेक अस अलॉंग, आणि तू आम्हाला तुमच्यासोबत नेऊ शकता. ॲज वी मेड द राऊंड्स माय इंटरेस्ट वॉज अगेन प्रोव्होक्ड बाय देअर रिमार्केबल डिमेनियर. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत त्या शहरामध्ये फिरत होतो, माझा त्यांच्यामधला इंटरेस्ट जो आहे, आकर्षण जे आहे त्या आमच्यामधलं, ते अजूनच प्रोव्होक होत होतं, म्हणजे स्पर होत होतं, वाढत होतं. बाय देअर रिमार्केबल डिमेनियर, त्यांचं जे वागणूक होती, त्यांच्या त्या रिमार्केबल वागणुकीमुळे आम्ही त्यांच्यामध्ये इंटरेस्ट घेणं आमचं अजून वाढत होतं. दे वेर चाइल्डिश इनफ अँड इन मेनी वेज क्वाईट आर्टलेस. ते खूप जास्त चाइल्डिश होते. आता त्यांचं लहान वय 12-13 वर्षांची मुलं कडून काय एक्सपेक्ट करणार. तर तशा प्रकारची ती चाइल्डिश होती आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये क्वाईट आर्टलेस. त्यांच्याकडे कला होती, परंतु त्या कलेला अजून परफेक्शन मिळायचं होतं. जॅकोपो, ऑल्दो हिज लिप्स वेर पेलर दॅन दे शुड हॅव बीन, वॉज लाईव्हली ॲज अ स्क्विरल. जॅकोपो जो लहान होता, त्याचे ओठ जितके गुलाबी असायला पाहिजे तेवढे ते गुलाबी नव्हते, ते फिक्कट होते. त्याच्यामध्ये त्यांना बरोबर खायला प्यायला मिळत नसेल कदाचित, त्यामुळे त्यांची तब्येत तशी कमी झालेली असेल. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे सुद्धा आपले हातपाय, नख, ओठ हे थोडेसे फिक्कट कलरचे होतात. तर तो एक भित्र्या अशा खारुताईसारखा तो जॅकोपो होता. निकोलास स्माइल वॉज स्टेडी अँड एंगेजिंग. त्या उलट जो मोठा भाऊ होता निकोला, त्याचे जे स्मितहास्य होतं ते कसं होतं, गंभीर आणि स्थितप्रज्ञ. येट इन बोथ दीज बॉयज फेसेस देर वॉज सिरियसनेस विच वन रिस्पेक्टेड. तरी या दोन मुलांच्या चेहऱ्यावरती जो एक सिरियसनेस, गंभीरता होती, ती प्रत्येकाने त्या गोष्टीचा आदर करावा अशीच ती होती. Yet, in both these boys' faces there was seriousness which one respected, an air of purpose far beyond their years. आणि ती जी गंभीर त्यांच्या चेहऱ्यावरती होती, ती कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती वर्षानुवर्ष मोठं झाल्यानंतर सुद्धा येत नाही. ती त्यांच्या लहानशा चेहऱ्यांवरतीच येऊन गेलेली होती. In the week which followed, we saw them frequently. येत्या आठवड्यात आम्ही त्यांना खूपदा बघितलं. फॉर दे प्रूव्ड एक्स्ट्रीमली युजफुल टू अस. आणि त्यांनी स्वतःला आमच्यासाठी फार उपयोगाचं असं सिद्ध केलेलं होतं. इफ यू वॉन्टेड अ पॅक ऑफ अमेरिकन सिगारेट्स और सीट्स फॉर ओपेरा और द नेम ऑफ द रेस्टॉरंट दॅट could provide good ravioli, Nicola and Jacopo could be realized upon to satisfy our needs with their useful, cheerful competence. तर ते दोघजण या दोन मित्रांसाठी, लेखक आणि त्या मित्रासाठी खूप जास्त उपयोगी असे ठरले होते. जर अमेरिकन सिगरेट या दोघांना
पाहिजे असेल तर ते आणून देत. जर ओपेराच्या सीट्स, ओपेरा म्हणजे तुम्ही दिल चाहता है पिक्चर बघितला असेल, त्यामध्ये ती एक लेडी ओरडून गाणं म्हणते मोठ्या आवाजात, तर त्याला म्हणतो आपण ओपेरा. तर त्या ओपेराच्या सीट्स म्हणजे जागा जर त्यांना, तिकीट जर त्यांना पाहिजे असेल तर ते ती दोन मुलं त्यांना अरेंज करून देत. किंवा त्यांना कुठलं रेस्टॉरंट पाहिजे असेल ज्या ठिकाणी चांगली रॅव्हिओली प्रकारची डिश मिळत असेल तर ते सुद्धा हे दोन भावंड त्यांना मिळवून देत. तर अशा प्रकारे त्या दोन मित्रांची ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत, त्या सॅटिस्फाय करण्याचं काम निकोला अँड जॅकोपो नावाची दोन भावंड करत होती. आणि तेही कसं, विथ चेअरफुल कॉम्पिटन्स, म्हणजे एकदम आनंदी वृत्तीनं. तर अशा प्रकारे आपण हा दुसरा भाग या ठिकाणी संपवतोय. पुढच्या भागात आपण पुन्हा या धड्याच्या पुढचा भाग पाहू. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.